मागील 2-3 दिवसांपासून भीमा आणि नीरा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। उजनीतील पाणी नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये जवळपास 1 लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आता मी पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरावरती आपण या ठिकाणी बघतोय की पंढरपूरमध्ये देखील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे। पंढरपूरच्या चंद्रभागेतील नदीपात्राची जी साधू संतांची मंदिर आहे ती मंदिरे देखील आता पाण्यामध्ये आहेत आणि चंद्रभागेचा दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। विष्णुपद मंदिर देखील आता पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे। नदीच्या पहिल्या तीरावरील असलेला प्रभुपाद घाट देखील आता पाण्यामध्ये गेलेला आहे। एकूणच आपण बघतो की पंढरपूरमध्ये देखील आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। भीमा खोऱ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि उजनी देखील आता 100% भरलेली आहे। त्यामुळे पूर नियंत्रणासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आलेला निरेचा देखील काही प्रमाणात प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी बघतो की खरं तर तालुक्यातील सर्व 8 बंधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासनाने नदीकाठच्या सगळ्या गावांना नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे। प्रशासन देखील यावरती आता बारीक लक्ष ठेवून आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।